नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आमच्याकडे पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे. सडा वगैरे टाकायची काही आज गरज नव्हती, पण माझ्या सासूबाई अशा म्हणत होत्या, पाऊस कितीही आला तरी दारात गळवाभर पाणी टाकायचं. म्हणून तेच केलं आणि रोजच्या कामाला सुरुवात केली. नवरात्रामधला 4था दिवस हा कुष्मांडा देवीचा दिवस आहे आणि आजचा कलर हा पिवळा आहे. पिवळा रंग हा उत्साह आणि आनंदाचा प्रतीक मानला जातो. आम्हाला आज झेंडूच्या फुलाची माळ करायची होती, पण काय झालं ना, सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि या पावसात शेतात जाणं काही जमलं नाही, कारण झेंडूचे फुलं शेतात आहेत माझ्या दादाच्या. त्याच्यामुळं मग घरी गुलाबाचे फुलं खूप सारे लागले होते, तर म्हटलं आजच्या दिवस आपण गुलाबाच्याच फुलांची माळ करायची. म्हणून गुलाबाच्या फुलाची माळ केली आणि आरतीचं ताट काढायला सुरुवात केली. मी पूजा वगैरे करून घेतली घटाची. त्याच्यानंतर मग तुपानं फुलवात भिजून घेतली आणि अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतला. आणि काय झालं ना, आम्हाला हळदी कुंकू लावायचा तोच प्रॉब्लेम जो मी तुम्हाला काल सांगितला. आणि आता शेजारच्या ताईला रोज रोज कसा आवाज द्यायचा, मी आवाज म्हणजे त्यांना बघितलं, पण त्यांची आंघोळ व्हायची होती आणि त्यांची आंघोळ होतपर्यंत आम्हाला वेळ होत होता. मग आम्ही फ्रंट साईडनं काढून बघितला व्हिडिओ, पण ते उलट्या हातानं कुंकू लावत आहे असं दिसलं. त्याच्यामुळं मग ते कॅन्सल करून टाकलं आणि आम्ही व्हिडिओ बंद करून एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर मग आरती केली. सकाळच्या आरतीला जसं मी रोज सांगते तुम्हाला, का आम्ही दोघीच राहतो, बाकी कोणी राहत नाही. आरती वगैरे झाली, नंतर मग कापूर वगैरे लावला आणि अशा पद्धतीने आमच्या दिवसाची सुरुवात झाली.